करणं कष्ट करावं लागतं शेतीमध्ये। तोर लावली, आता तोर उपटणं लावली। तोरले पहिले चांगले भाव होते, सरकारनं आता भाव उतरवून टाकले। सरकारले म्हणा म्हणा मेहनत किती करणं पडतं तिथं, तेवढ्याला ढेकळ आता किती कष्ट करणं पडतं शेतकऱ्याला। झुमका बी मजबूत आहे, कुठे बी मजबूत आहे। मी म्हणतो बरोबर जर कोणाला रोजाने यायचं असेल गावातून तर 500 रुपये रोज देईन। 20 तास उपटतो मी रोजचे, आपल्याबरोबर यायचं कोणाची आणि अशी तोर उपटायची। वावर तयार होऊन जातं। काय कोणाला ढेकळाने कोणाला शेतकरी मित्र हो, कमी पैशात जर शेती करायची राहिली तर आता हे ढेकळ झाले वखरलं की वावर तयार होऊन जाईल। तिथे काय बी भेंडी गवार चवळी लायाच्या मागे येणार। एवढी तोर होती, तोरले चांगले भाव होते। लावली तेव्हा 12-13, आता 7-7.5 वर आले। सरकारला एवढंच सांगणं आहे की तोर बाहेर देशातून आयात करू नका, कारण की आपल्या देशामध्येच भरपूर तोर पिकवली जाते। शेतकऱ्याला जर सुखी ठेवायचं असेल तर तोरले चांगले भाव द्या, हीच सरकारला विनंती करतो। रामकृष्ण हरी।